इंग्रजांनी जेव्हा भारतीयांना साक्षर करण्याचे धोरण स्वीकारले, तेव्हा त्यांनी फक्त ब्राह्मणांनाच शिक्षित करण्याचे धोरण स्वीकारले. बहुजन समाज, मुसलमान आणि अस्पृश्य यांना विविध कारणे सांगून शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आले. परिणामतः भारतात ब्राह्मण ब्युरोक्रेसी निर्माण झाले होते. मद्रास हिंदू वर्तमानपत्रात 10 डिसेंबर 1916 रोजी प्रसिद्ध झालेला ब्राह्मणोत्तराचा जाहीरनामा या ब्राह्मण बेरोक्सी विरुद्धच्या असंतोष प्रतिबिंब झाला आहे. याविरुद्ध बहुजनांचा आवाज बुलंद करणाऱ्यांपैकी एक प्रमुख नेते म्हणून राजर्षी शाहू महाराज होते. दिनांक 15 एप्रिल 1920चे भाषण या परिस्थितीवर समर्पक प्रकाश टाकणारे होते. अशा प्रकारे इंग्रजांनी जेव्हा भारतीयांना साक्षर करण्याचे धोरण स्वीकारले, ते फक्त ब्राह्मणांना शिक्षण करण्याचे होते असे कळवण्यात येते. धन्यवाद.